विषय समोर आले त्याच्यामध्ये प्रामुख्याने गेल्या 2-3 वर्षामध्ये सातत्यपूर्णपणे ठेकेदारांच्या बाबतीतला प्रश्न हा आपल्या सर्वांच्या समोर मांडण्यात आला। वस्तुस्थिती मंत्री महोदय आपल्याला नाकारता येणार नाही, कारण आज ग्राउंडवर आपण पाहायला गेलं तर अनेक असे तरुण सहकारी आहेत ज्या शासनाच्या ह्या BNC खात्याशी थेटपणाने किंवा PWD खात्याशी थेटपणाने संबंधित आहेत। त्यांचा पूर्णपणाने उदरनिर्वाह किंवा कौटुंबिक असलेलं आर्थिक स्वास्थ्य हे आपल्या खात्याशी निगडित आहे। माझी सभापतीमध्ये आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती राहील की आपण सुद्धा लवकरात लवकर ह्या बाबतीत सरकारकडनं जे काही ठेकेदारांचं देय आहे त्या बाबतीतली एक भूमिका आपण जर त्या ठिकाणी मांडली तर निश्चितच त्याच्याकरता अनेक जे नव्याने उदयमुख सिव्हिल इंजिनियर्स जे आपल्याकडे एनरोल होतात ते आता मंत्री महोदय थांबलेले आहेत, कारण अधिकच्याच ठेकेदारांचे देणी दिलेले नसल्यामुळे ते सुद्धा ह्या व्यवसायाकडे यायचं की नाही या बाबतीत थोडंसं संदिग्ध आहे। त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती राहील की ही देणी लवकरात लवकर आपण देण्याकरता आपण प्रयत्न करा। त्याचबरोबर सभापती महोदय, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण ह्या खात्याच्या माध्यमातून टेंडर सिस्टीम अगदी ट्रान्सपरन्सी केलेली आहे। त्याच्यामुळे कोणीही कुठेही कुठल्याही विभागामध्ये मंत्री महोदय कामाकरता तुम्ही जे काही टेंडरमध्ये क्लॉज दिलेले असतात त्याच्या आणि ते क्वालिफाय होतात। माझी फक्त मंत्री महोदय आपल्याला विनंती राहील की आता आपण हे टेंडरचे क्लॉज इतके शिथिल केलेले आहेत की राज्याच्या बाहेरील सुद्धा ठेकेदार अनेक मोठी मोठी कामं आली की राज्यामध्ये या टेंडरमध्ये सहभागी होतात। कळत नकळत स्थानिक ठेकेदार गेले अनेक वर्ष इथे रोजीरोटी कमावणारे जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर अन्याय मंत्री महोदय होते। जसं परप्रांतीयांकडून आक्रमण होते तसं कळत नकळत विभागावर सुद्धा इतर विभागातली मंडळी आल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये अडचण निर्माण होते। बऱ्याच वेळा असं होतं की भौगोलिक परिस्थिती एखाद्या ठेकेदाराला माहीत नसते। टेंडर 50 कोटी 100 कोटीचं दिसलं की लगेच डोळे त्यांचे मोठे होतात आणि टेंडर ते भरतात, पण दुर्दैवरित्या ज्यावेळेस त्या ठिकाणी काम पाहायला येतात त्यावेळेस ते काम न करू शकल्यामुळे पण L1ला ते येतात, त्यामुळे ते काम पूर्ण करू शकत नाही। अशी अनेक उदाहरणं कोकणातील आमच्या ठेकेदारांची देता येतील, कारण पश्चिम महाराष्ट्रात असेल मराठवाड्यात असेल तिथली असलेली भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे। तिथले तुमचे DPR आहेत किंवा तिथले रेट्स आहेत ते वेगळे आहेत। कोकणात तेच रेट लागू आहेत, मात्र इथली असलेली भौगोलिक परिस्थिती आपण जर पाहिली तर ते काम करणं त्यांना तितकंसं काही संयुक्तिक होत नाही। त्यामुळे टेंडर फ्लोट करत असताना विभागनिहाय सुद्धा काय त्याच्यामध्ये आपल्याला जर काही बदल करता आले आणि स्थानिकांना असेल किंवा त्या विभागातील ठेकेदारांना जर आपण त्याच्यामध्ये अधिक प्राधान्य देऊ शकलो तर मंत्री महोदय माझी आपल्याला विनंती राहील जेणेकरून हा संघर्ष पुढच्या कालखंडामध्ये होणार नाही। त्याचबरोबरच सभापती महोदय, आपण आता मी कालच आपण मला संधी दिलीत म्हणून मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीत बोलण्याची संधी मला मिळाली। मंत्री महोदयांनी सुद्धा मध्यंतरी 2 वेळा बैठका घेतल्या, दौरे सुद्धा केले। मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो की ज्या वेळेस दौऱ्यामध्ये आपण आला त्यावेळेस आम्ही लोकप्रतिनिधींनी सांगितलेली सुधारणा आपण त्या ठिकाणी केली। मात्र अजूनही माननीय मंत्री महोदय जी कामं अपूर्ण राहिलेली आहेत मुंबई गोवा मार्गाची, त्याचबरोबरच अनेक ठिकाणी जे जुने रस्ते होते जे गावांना जोडणारे रस्ते होते, आता मुंबई गोवा हायवे अनेक ठिकाणी उंच झाला, जी गावांचा अप्रोच रस्ता जो आहे तो खाली राहिला, त्यामुळे अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे मध्यंतरी आपण नॅशनल हायवे असतील किंवा आपल्या खात्याशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना बोलून ती बैठक घेऊन तशा प्रकारच्या सूचना द्याव्यात जेणेकरून अपघात होणार नाही। आपण खरं तर मध्ये एक दौरासुद्धा आपण केला, मात्र त्याचं इम्प्लिमेंटेशन थोडंसं जर आपण करू शकलो तर निश्चितच त्याचा फायदा राहील। आणि काल जशी मी मागणी केली तसं जोपर्यंत तो पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफी आपण या माध्यमातून आम्हाला द्यावी आणि टोल स्थानिकांना पूर्णपणाने या बाबतीतली मोकळीक द्यावी अशी मी विनंती करतो। रस्ता सुरक्षा अभियान नेहमीच सार्वजनिक बांधकाम खातं आणि पोलीस विभाग असं संयुक्तपणाने घेत असतं। माननीय सभापती महोदय, मुंबई गोवा महामार्गावर अनेक वेळा अपघात होतात त्यावेळेस किंवा इतर सुद्धा
मुंबई पुणे महामार्गावर अपघात होतात, अशा वेळेस अनेक NGO माननीय मंत्री महोदय आपल्या मदतीला धावून येतात. बऱ्याच वेळेला पोलीस किंवा आपली यंत्रणा उशिरा पोहोचते, मात्र आमच्या अनेक अशा स्वयंसेवी संस्था आहेत ज्यामध्ये विशेष करून मुंबई पुणे महामार्गावर आपदग्रस्तांच्या मदतीसाठी असलेली संस्था. सभापतीमध्ये 3च मिनिटं झाली मी बोलायला सुरुवात केली. 8 मिनिटं सभापतीमध्ये काय होतं, आधीचे हे 20-20, 25-25 मिनिटं बोलतात आणि मग आम्ही राहिलेले 5 मिनिटात उरकायला लागतं. माझी विनंती राहील सभापती महोदय, आपण थोडासा न्याय आम्हाला सुद्धा द्यावा. अनेक अशा संस्था आहेत जे अशी मदत करतात. गुरुदासजी साटलेकर असतील, त्याचबरोबर आमच्या भागातली सागर दहेंबेकरांची SVSSR असेल, प्रथमेश कोळी, त्याचबरोबर अशा अनेक आपल्यासुद्धा भागामध्ये ज्यावेळेस अपघात होतात तेव्हा अशा संस्था पुढे येतात. माझी आपल्या माध्यमातून मंत्री महोदया विनंती राहील की अशा ज्या काही संस्था आहेत यांनासुद्धा आपल्या खात्यामार्फत त्यांना एक, मी शासनाला विनंती केली आहे की त्यांना ओळखपत्र दिलं जावंच, पण आपल्या माध्यमातून सुद्धा, कारण आपल्या कुठल्याही यंत्रणेच्या आधी अशा ह्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत ह्या आधी पोहोचतात, त्यांनासुद्धा वाहनं असेल किंवा आपल्या माध्यमातून काही निधी आपण त्यांना देऊ शकलो तर, एखादी वस्तू काय देऊ शकलो तर निश्चितच त्याचा फायदा होऊ शकेल अशी मी मागणी या माध्यमातून करतो. आणि लवकरात लवकर ठेकेदारांचे पैसे आपण द्यावे अशी मागणी करतो. त्याचबरोबरच नगरविकास विभागाच्या बाबतीत मगाशी सर्वांनी चर्चा केली. खरं तर आपण पाहायला गेलं तर 3री मुंबई स्थापन करण्याचा राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वप्न पाहिले आणि जे स्वप्न माननीय मुख्यमंत्री पाहतात ते संकल्पापासून सिद्धीच त्या ठिकाणी नेतात. त्याच्यामुळे या माध्यमातून सुद्धा जवळपास $300 बिलियन इकॉनॉमी आपल्या परिसरामध्ये येणार आहे. मुंबईवरचा ताण ह्या 3ऱ्या महामुंबईमुळे निश्चितच कमी होईल. मात्र हे करत असताना सिडकोच्या माध्यमातून, नैनाच्या माध्यमातून जसं नवी मुंबई आपण वसवलं त्यावेळेस ज्या ज्या काही चुका कळत नकळत ह्या शहरीकरण होत असताना झाल्या त्या चुका पुनश्च होऊ नये. सुनीलजी, आपण ह्याच्यात खरं आपण म्हणतो की ब्रिटिशांचा काळ अत्यंत वाईट होता, पण त्या कालखंडामध्ये झालेली अनेक कामं मिलिंदजी आजही आपण आवर्जून त्या ठिकाणी पाहतो. आजही मुंबईतली भुयारी गटारं असतील, तिथली असलेली इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, कारण जी साऊथ मुंबईपासून ते आपण बँड्रापर्यंत म्हटलं तर मुंबई वेगळी दिसते आणि पलीकडची मुंबई जी आपण नंतर निर्माण केली, खरं तर खेदाने सांगावं लागतं, पण एकंदरीत परिस्थिती पाहिली तर इथलं असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर, इथलं असलेलं डेव्हलपमेंट प्लॅनिंग याच्यामध्ये थोडंसं आपण जर 3ऱ्या महामुंबईकडे सुद्धा लक्ष दिलं तर निश्चितच फायदेशीर होऊ शकेल. त्यामुळे नव्याने होत असलेल्या ज्या काही 300 नगरपालिका ज्या आपण स्थापन केल्या, सभापती महोदय, मी आपल्या माध्यमातून सरकारचं एक लक्ष वेधू इच्छितो की ज्या काही नगरपालिका आहेत त्यांना जर आपण पाहायला गेलं तर नगरपंचायत आणि औद्योगिक नागरी अधिनियम 1965 याच्या कलम 114 माध्यमातून अनेक तिथले जे विषय आहेत त्यामध्ये विशेष करून जी घरपट्टी आणि पाणीपट्टी आकारली जाते, आज ज्यांचं घर आहे त्यांना एक वेगळी घरपट्टी आणि पाणीपट्टी आकारली जाते आणि भाडे तत्वावर जे आहेत यांना सभापती महोदय जवळपास 4-5 ही घरपट्टी आकारली जाते. त्यामुळे कळत नकळत तिथल्या असलेल्या भाडेधारकांना किंवा भाड्यावर राहणाऱ्या जी लोक आहेत त्यांना खरं तर त्यांच्यावर अन्याय आहे. तेव्हा माझी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती राहील की आपण या बाबतीत सुद्धा सुधारणाचा कायदा त्या ठिकाणी आणावा. आज पोलादपूरच्या नगरपंचायतीच्या सुद्धा काही सहकार्यांनी मला निवेदन दिले मान्य सभापती महोदय, तिथे सुद्धा आता नव्याने नगरपंचायत झालेली आहे आणि तिथले सुद्धा अशीच जवळपास 5 पट ही घरपट्टी त्या ठिकाणी वाढवलेली आहे. तेव्हा माझी आपल्याला विनंती राहील की अशा नगरपंचायतींना शासनामार्फत किंवा नगरविकास खात्याच्या माध्यमातून आपण निधी उपलब्ध करून द्यावा. माननीय कामगार मंत्री महोदय इथे आहेत, सभापती महोदय, 1च मिनिटात मी तो विषय संपवतो. आज रायगडमध्ये धाटव MIDC आहे, रसायनी आहे, त्याचबरोबर पाताळगंगा आहे, महाडची MIDC आहे, अशा जवळपास 5-6 MIDC आहेत आणि अनेक कामगार त्या ठिकाणी आहेत. मान्य मंत्री महोदय, आमच्या रायगडमधील कामगारांना हॉस्पिटल नाही. मग अशी ESIच्या बाबतीत चर्चा सभागृहामध्ये झाली, पण आज ESIचं एकही हॉस्पिटल रायगड जिल्ह्यामध्ये नाही. सर्वाधिक उद्योग असलेले जिल्हा म्हणून रायगडची नावारूपाला आली. त्याचबरोबर अनेक कामगारांचे विषय त्या ठिकाणी. माझी आपल्याला विनंती राहील
आपलं खातं असेल आणि आपलं विभाग असेल आणि आपलं आरोग्य विभाग असेल यांनी एकत्रित्या जर रायगड जिल्ह्यामध्ये ठरवलं तर एक नवीन हॉस्पिटल या कामगारांकरता आपल्याला करता येऊ शकेल. त्याचबरोबरच रॉय MIDCतील साधना कंपनी आहे जिने कॅल्केम हा बंद कारखाना आहे तो NCLTच्या माध्यमातून खरेदी केला. मात्र जुन्या कामगारांची देणी अजूनही त्या ठिकाणी आहेत. फक्त एवढंच त्यांनी सांगितलं की NCLTमध्ये त्यांनी ते नमूद केलेलं नाही. अनेक वेळा आम्ही तिथल्या मालकाशी पण बोलणं झालं, अभिषेक झवेरी म्हणून आहे त्यांच्याशी पण बोलणार, पण त्यांनी सांगितलं की जे NCLT दिले त्याच्या अखेरीस आम्ही जाऊ शकणार. त्यामुळे माझी सभापती महोदय, आपल्या माध्यम मंत्री महोदय, आपल्याला माझी विनंती आहे की ह्या कंपनीच्या बाबतीत सुद्धा, कारण तिथल्या कामगारांवर अन्याय होतोय, त्यामुळे त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा. त्याचबरोबरच जे दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस अप्रायझल करताना HRची सुद्धा जे हेड असतात ते कळत न कळत कामगारांवर अन्याय करतात. अशा वेळेस आपण कामगार आयुक्तांना त्या बाबतीत सांगून, कारण मध्ये 2-3 वेळेला या बाबतीतली बैठक आम्ही आमच्या स्थानिक पातळीवर घेण्याचा प्रयत्न केला, मात्र युनिकेम अशी कंपनी आहे किंवा अन्य काही कंपन्या आहेत तिथे नव्याने मॅनेजमेंट आले, त्यांचा थोडासा हट्टा असल्यामुळे ते होऊ शकत नाही. तेव्हा माझी आपल्याला विनंती राहील की अशा ठीक आहे, धन्यवाद. निवेदन मी आपल्याला देतो. सन्मान्य सदस्य धैर्यशील कदम हजर नाही आहे. त्यानंतर चित्राताई वाघ, सुनील कर्जतकर, प्रमोद जटार नाही. प्रज्ञाताई, तुम्हाला बोलायचं नाही.